तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात न्यायालयाच्या आदेशानंतरही एका शेतजमिनीची फेरफार नोंद होत नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। न्यायालयाचा आदेश असूनही मंडळ अधिकारी सुरेश उत्तमराव राठोड यांनी नोंद करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी अप्पर आयुक्तांकडे करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। धानोरा येथील श्रीकृष्ण लक्ष्मण कुवारे यांनी रायपूर शिवारातील 77 जमीन खांडवी येथील संतोष तेजराव देशमुख यांना 2,90,000 रुपयात विकण्याचा व्यवहार केला होता। व्यवहारावेळी इसार म्हणून 1.5 लाख रुपये देण्यात आले होते। मात्र उर्वरित रक्कम स्वीकारून खरेदी खत करण्यासाठी विक्रेते उपस्थित न राहिल्याने संतोष देशमुख यांनी न्यायालयात दावा दाखल केला। जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रांचा विचार करून संबंधित जमीन संतोष देशमुख यांच्या नावाने खरेदी करून देण्याचे आदेश दिले। त्यानंतर श्रीकृष्ण कुवारे यांनी हा व्यवहार सावकारी स्वरूपाचा असल्याचा दावा करत अमरावती विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली। मात्र विभागीय आयुक्तांनीही त्यांचा अर्ज फेटाळून न्यायालयीन आदेश कायम ठेवला। त्यानंतरही जमीन खरेदी करून देण्यास टाळाटाळ झाल्याने न्यायालयाने स्वतः हस्तक्षेप करून आपल्या आदेशानुसार खरेदी खत पूर्ण करून दिले। मात्र खरेदी खत आणि आवश्यक कागदपत्रे महसूल विभागाकडे सादर केल्यानंतर फेरफार नोंदीला मंडळ अधिकारी सुरेश राठोड यांनी मंजुरी दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीडित संतोष देशमुख यांनी तहसीलदार पवन पाटील यांच्याकडे तक्रार केली। तहसीलदारांनी संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना नोंद करण्याबाबत तोंडी सूचना दिल्याचे सांगितले जाते। मात्र अनेक महिने उलटूनही फेरफार न झाल्याने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत MCN न्यूज संपादक यांनी मंडळ अधिकारी सुरेश राठोड यांची घेतलेली प्रतिक्रिया। सर, रायपूर येथील एक शेती खरेदीचा विषय आहे। न्यायालयाच्या प्रकारचे आदेश पाहून हे खरेदी खत म्हणजे दखल घेऊन त्या शेताची खरेदी करून दिलेली आहे। परंतु खरेदी झाल्यानंतरही न्यायालयाचे आदेश असताना तुम्ही त्याची फेरफार नोंद का आली? फेरफार निकाली काढलेला आहे। फेरफार आणखी आज उद्याचा अधिकार सातबारा बघितला तर सातबाऱ्यावर आदिवासी खातेदार विकणारी व्यक्ती हे आदिवासी खातेदार असल्याचा तत्कालीन तलाठी यांनी शेरा नमूद केलेला असल्यामुळं तो आज रोजी मला मंजूर करता येत नसल्यामुळे सदर फेरफार मी नामंजूर केलेला आहे। सर, त्याची या शेताची रजिस्टर सौदाची झाली, ताबा सौदाची, त्यावेळेस त्या प्रकारची त्या सातबाऱ्यावर नोंद नव्हती आदिवासी असल्याचा। मग ते तारीख त्या भोजाचा त्या तारखेचा विचार न करता तुम्ही आता 2016चा का करता? माझ्याकडे ऑनलाईनमध्ये जो आज रोजी मला सातबारा उपलब्ध झालेला आहे मी त्याच्यानुसार त्या फेरफारवर निर्णय घेतलेला आहे। कारण की त्यामध्ये आदिवासी सदर खातेदार आदिवासी असल्याबाबत शेरा नमूद असल्यामुळं मी त्या दृष्टिकोनातून पण नियमाने विचार केला सर की ज्याची रजिस्टर सौदाची झाली त्या प्रकार ज्या सातबारा होत्या त्या आधारेच ही खरेदी व्हायला पाहिजे होती। कारण एवढे दिवस न्यायालयात केस पेंडिंग होती। मग याच्यात कुठेतरी तुमच्याच डिपार्टमेंटचे कर्मचारी खूप दोषी असं वाटत नाही। आता हे तत्कालीन तलाट्यांनी केलेलं आहे। आज रोजी माझ्याकडे जो संगणकीकृत सातबारा आहे मला सदर कारवाई संगणकीकृत सातबाराच्या आधारेच करता येईल। सदर व्यक्ती हा आदिवासी अशा प्रकारची समजा माहिती सादर करतो, परंतु त्याचा जो जातीचा दाखला जो 2023चा आहे आणि ऑनलाईन जो रेकॉर्ड आहे तो 2016चा आहे। इथे कुठेतरी तफावत असं दिसत नाही। नाही, आता त्यांनी त्यावेळेस तलाट्यांनी शेरा नमूद करताना कशाच्या आधारे नमूद केला हे मला सांगता येणार नाही। या व्यक्तीला जो 13 वर्षाचा हा संघर्ष आहे त्याला तुम्ही न्याय कसा दिसाल? त्यांचा आरोप तुमच्यावर आहे की या प्रकारे नोंद न झाल्यास लोकशाही मार्गाने एक अन्नत्याग आंदोलन करणार आहे अशा प्रकारे। आदिवासी शेरा कमी करण्याचे अधिकार हे शासनाचे आहेत, मला नाही आहे। शासनाने आदेश दिल्यास तो शेरा कमी करून सदर शेतकऱ्याचा फेरफार मला मंजूर करता येईल। याबाबत तुमची वरिष्ठाशी या सर्व गोष्टी म्हणजे चर्चा केली नाही? मी वरिष्ठांची या विषयावर सगळे चर्चा करून बसलेलो आहे आणि त्यानुसार मी फेरफार निर्णय दिलेला आहे। तहसीलदारांची आम्ही जेव्हा भ्रमणध्वनीवर संवाद साधला असता ते बोलतात की मी सदर मंडळ अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे पण तेच त्या नोंद करण्यास तयार नाही। मग त्यांचा आरोप काय असा? मी निर्णय दिलेला आहे। माझ्याकडे माझ्या याच्यानुसार जेवढा मला अधिकार आहे त्याच्यानुसार मी निर्णय दिलेला। त्यांनी काय सांगितलं आहे मला माहिती नाही। मंडल अधिकारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियानुसार संतोष देशमुख यांनी शेतमालक श्रीकृष्ण कुवारे यांच्यासोबत व्यवहार केला होता। त्यावेळेस सातबाऱ्यावरती आदिवासी असल्याचा बोजा नव्हता। मग अचानक 2016 मध्ये ह्या सातबाऱ्यावर आदिवासी असल्याचा बोजा कोणी व कसा आणला? 2016 मध्ये श्रीकृष्ण कुवारे यांच्याकडे जातीचा दाखला नव्हता, मग बोजा चढला कसा? आम्ही घेतलेल्या माहितीनुसार श्रीकृष्ण कुवारे यांनी 2023 मध्ये जातीचा दाखला काढला। हा विषय आणि 2016चा बोजा चढवल्याचा विषय हे दोन्ही महसूल विभागाशी संबंधित असून यामध्ये बोगस बोजा चढवणाऱ्या संबंधित तलाठ्यावर सुद्धा योग्य कारवाई झाली पाहिजे। यामधील बऱ्याचशा चुका या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या असल्याने संबंधित तहसीलदार पवन पाटील यांनी फेरफार नोंदणीचे आदेश दिल्यास शेतकऱ्याला न्याय मिळणार असे असताना देखील तहसीलदार ठोस भूमिका का बजावत नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे।
अखेर संतोष देशमुख यांनी अप्पर आयुक्त महसूल विभाग अमरावती यांच्याकडे निवेदन देत मंडळ अधिकारी सुरेश राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची आणि तातडीने फेरफार नोंद मंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच न्याय न मिळाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी का झाली नाही आणि वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह सुरेश बारेला, जळगाव. नमस्कार सर, आपलं नाव सांगा. मी संतोष तेजराव देशमुख, राहणार खांडवी, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा. हे शेत मी रजिस्टर सौदा चिठ्ठी 2/7/2012 रोजी ताबे सौदा चिठ्ठी केली होती. अच्छा. त्याच्यानंतर 11 महिन्याचा आमचा करार झाला होता की 11 महिन्यांनी मी खरेदी करून देईल. अच्छा. 11 महिन्यानंतर मी त्यांना वेळोवेळी भेटलो. तो माणूस फ्रॉड निघाल्यामुळे मी त्यांना कोर्टाद्वारे आदेश म्हणजे नोटिसेस पाठवल्या की बाबा मला हे खत खरेदी करून द्यावे. कोणाजवळ घेताल तर तुम्ही? हे श्रीकृष्ण लक्ष्मण कुवारेजवळ शेत घेतलेला आहे मी. अच्छा. आणि त्यांना सांगितलं होतं की त्यांच्या सर्व बंधनकारक होतं की मी आदेश काय असतील नसतील ते पूर्ण माझ्या पैशाने मी तुम्हाला परमिशन वगैरे ते सर्व काढून देईल. तरी सुद्धा त्यांनी मला खरेदीवर हजर न राहता हे मी खरेदी करून देत नाही आणि तुमच्या ह्याच्यानं काय होत असेल ते करून घ्या असं म्हटलं आणि निघून गेला. मी त्या दिवशी खरेदी खत दिवसभर 11 ते 5 या वेळेस दुय्यम निबंधक जळगाव जामोद इथे हजर होतो. तसे मी तहसीलदार साहेबांना कळवलं. त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही लेख करून घ्या आणि तुमच्याजवळून खरेदी कोर्टामार्फत करून घ्या. मी तसं केलं असता कोर्टात गेलो असता कोर्टामार्फत ही माझी आज रोजी 14 वर्षांनी कोर्टाचे सर्व निकाल दुय्यम निबंधक, तहसीलदार मॅडम, तहसीलचे निकाल, पेरेपत्रकचा निकाल सुद्धा 3 निकाल आयुक्तालयाचे माझ्याकडून लागलेले आहेत आणि हायकोर्टापर्यंत माझ्याकडून निकाल लागलेले आहेत. परंतु सुरेश उत्तमराव राठोड हे मला माझी जशी पाहिजे तशी नोंद करून देत नाही. त्याकरता मी निलेश सागर अप्पर आयुक्त अमरावती विभाग यांचा हा निकाल माझ्याकडे आहे पेरेपत्रकचा आणि त्याच्यानंतर वाघमारे साहेबांचा सुद्धा निकाल माझ्याकडे आहे. तो निकाल दिनांक 13/3/2026 त्यांनी सर्व आदेश केलेले आहेत की हे नियमानुसार असून यांची प्रत्यक्ष नोंद घेण्यात यावी व यांना खरेदी करून देण्यात यावी. परंतु सुरेशराव उत्तमराव राठोड मंडळ अधिकारी जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा हे कोर्टाचा आदेश पारित दिनांक 13/3/2026 न्यायाधीश खामगाव 1 यांचा दिनांक रोजी निकाल व आपल्या हुद्द्याचा अपमान करीत असल्याने त्यांना निलंबित करण्याबाबत व आपल्या आदेशाची अंमलबजावणी करणे आदेशित करण्याबाबत मी विनंतीपूर्वक तक्रार सूचना वजा करतो की हे 30 तारखेच्या आत न झाल्यास मी 1 तारखेला आपल्या दालनामध्ये म्हणजे अप्पर आयुक्त महसूल कार्यालय अमरावती इथं अन्नत्याग आंदोलनास बसण्यात आहे. तरी त्याच्या आत सुरेश उत्तमराव राठोड यांना निलंबित करण्यात यावे व माझे जे कायद्याने फेरफार घेण्यात सांगण्यात व आपल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश करण्यात यावे. ही खरेदी पूर्ण स्टॅम्प वगैरे भरून कोर्टाने करून दिलेली आहे. त्याचा दिनांक 2026. तरी मी त्यांना वेळोवेळी हे गेलो असता फेरफार घेण्याकरता त्यांनी मला खूप म्हणजे खराब वागणूक दिली व वेगळ्याच प्रकारेची वागणूक दिल्यामुळे मी त्रस्त झालेला आहो. तसे असता मी तहसीलदार साहेबांकडे त्यांची तक्रार घेऊन गेलो असता त्यांनी त्यांना बोलावून असे सूचित केले की यांचे सर्व निकाल हे यांच्या बाजूने लागलेले आहेत तरी यांचा फेरफार घेण्यास कोणतीच हरकत नाही, तुम्ही यांचा फेरफार घ्या. असे मी 2 वेळा गेलो. तो बाहेर निघाल्यानंतर श्री सुरेश उत्तमराव राठोड हे म्हणाले यांना काही समजत नाही. मी त्यांना म्हणाले हे कोर्टाची खरेदी याला काही महत्त्व आहे की नाही, तर ते म्हणाले काहीच महत्त्व नाही, कोर्ट काही करू शकत नाही आणि माझे वरिष्ठ अधिकारी सुद्धा माझं काहीच करू शकत नाहीत. मी फेरफार घेत नाही, मी माझ्या मनमानी कारभाराप्रमाणे चालेल. तसा सरकारचा GR आहे की 15 दिवसातच फेरफार हा ऑनलाईन घेण्यात येतो, परंतु तरीही मला हे 2 महिने झाले नाहक त्रास देत आहेत.